जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी यावेळी व्यथा मांडल्या आहे। सोनीनगर, आनंदमंगल सोसायटी, निसर्ग कॉलनी, बँक कॉलनी, इंद्रदेवजी नगर या परिसरात प्रचंड दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम उद्भवत आहे। लवकरात लवकर जळगाव महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष देऊन दूषित पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। त्या परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। आता काय सांगायचं, सगळ्या लहान मुलांचं, म्हाताऱ्या लोकांचं, सगळ्यांचं जे आजाराचं कारण ते म्हणजे पाणी आहे। 2 आठवडे झाले खूपच घाण पाणी येतंय, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्रासलेले आहेत। तेवढं प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वच्छ पाणी पुरवठा आम्हाला दिला पाहिजे। महापालिकेकडे तक्रार केली का याबाबत? हो, 1-2 वेळा केली आहे, पण आमच्याकडे लक्ष कोणी दिलं नाही। आमच्या जवळजवळ आजूबाजूला घरात सगळे लहान लहान मुलं आजारी आहेत। निमोनिया, टायफॉइड, मलेरिया, सर्दी, खोकला याच्याने खूप त्रास होतोय मुलांना। हे सगळं पाण्यामुळेच होतंय असं आमचं म्हणणं आहे। काय मागणी राहील आता आपली? आमची काही नाही, आता आम्हाला फक्त व्यवस्थित टायमावर पाणी पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे। नाव सांगा आपलं? संगीता राजेंद्र भालेराव। शहरात प्रदूषित पाणी उरालंय, काय सांगाल? नाही, आम्हाला फक्त पाणी हे स्वच्छ पाहिजे, कारण की मागच्या आठवड्यापासून आमच्या सोनीनगर मध्ये गढूळ पाणी येत आहे आणि कसं आहे, पाण्यामुळे आमच्या मुलांना, आम्ही मुलंही आजारी पडलेले आमचे, त्याच्यामुळे आम्हाला पाणी हे स्वच्छ पाहिजे आणि पाणी हे रेग्युलर पाहिजे। कुठले व्याधी होत आहेत या पाण्यामुळे? काय अडचणीचा सामना करावा लागतो मुलांना? सहसा माझ्याही मुलाला आता आम्ही कालच दवाखान्यात आणलंय, त्यालाही सर्दी, खोकला या गोष्टी घडतायत। असं मुलांबाबत मोकळे व्हायला म्हणून पाणी हे स्वच्छ पाहिजे आम्हाला। जनता मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी भरत असते, टॅक्स भरत असते, मात्र महापालिका ही सुविधा देत नाही, काय सांगणार? आता ते महापालिकेने या गोष्टीकडे लवकर वेळोवेळी हे करतील, त्याच्यामुळे आम्हाला पाणी, बाकी काही नाही, आम्हाला पाणी हे शुद्ध पाहिजे। बस, पाण्याबद्दल